टेनचे दोन प्रकार संपून तिसरा प्रकार आणि तिसऱ्या प्रकारातला 7 नंबरचा आपण परफेक्ट टेन्स पाहिला. आता 8 नंबरचा जो आहे पास्ट प्रेझेंट झाला. आता पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ याच्या रचना पहा. सूत्र करता इथं पहा, हॅव हॅजच्या ऐवजी काय येणार? हॅड येणार. पास्ट टेन्स म्हटलं की जसं क्रियापदाचा दुसरा रूप तसंच सहाय्यकारी क्रियापदाचा देखील दुसरा रूप. आणि हॅव हॅजच्या नंतर आपण क्रियापदाचा तिसरा रूप आलं, तसंच हॅडच्या नंतर देखील क्रियापदाचा तिसरा रूप असं आहे ना. नेहमीची वाक्य घ्या, पाठांतरित झाले असतील कदाचित, नाही का? पहा, तुम्हाला रोहित खत्रे सर स्माइलिंग करत आहे. चला तर आय हॅड रिटर्न. आय हॅड रिटर्न मी लिहिलेलं होतं, मी लिहिलेलं होतं. दुसरा वी हॅड रिटर्न आम्ही लिहिलेलं होतं. तिसरा यू हॅड रिटर्न. चौथा यू हॅड रिटर्न. चौथा यू हॅड रिटर्न. पुस्तक तू लिहिलेलं होतं, तुम्ही लिहिलेल्या होत्या. नंतर हॅड रिटर्न. शी हॅड रिटर्न. इट हॅड रिटर्न. तिने लिहिलेलं होतं, त्याने लिहिलेलं होतं, त्याने लिहिलेलं होतं. इट त्याच्या अर्थानं एकवचनी आहे. नंतर दे हॅड रिटर्न. त्यांनी म्हणजे ते त्यांनी लिहिलेलं होतं. अशा पद्धतीचे हे 8 वाक्य आपण पाहिलेले आहे. नंतर अनेक वचनामध्ये तुम्ही इथं नवा बॉईज म्हणजे मुले हॅड रिटर्न. एक वचन असो अनेक वचन असो हॅड लागते. समजा तुम्ही इथं 10व्या वाक्यामध्ये जर तुम्ही जसं घ्या, वेद हॅड रिटर्न. कोणतं वाक्य घ्या, एक वचन असो अनेक वचन असो, इथं काही हॅव हॅजच्या सारखा किंवा डूडस सारखा किंवा कुठं क्रियापदाला यस लावायचं असं काही भानगड नाही आहे. एकदम सोपं आहे की गोष्टीच्या थोडंसं काय करायचं आहे, लक्षपूर्वक फरक लक्षात घ्यायचा आहे आणि वाक्य बनवायचे आहे. त्याच्यानंतर मिक्स म्हणजे वेगवेगळे वाक्य बनवतो मी, नाही का? काय आय हॅड रिटर्न अ लेटर. मी पत्र लिहिलेलं होतं. नंतर वी हॅड कम हिअर. आम्ही इथे आलेलो होतो. दे हॅड गॉन देअर. ते तिथे गेलेले होते. नंतर वी हॅड सीन का पाहिलं? एलिफंट पाहिलं. अच्छा, तर ॲन
एलिफंट, ELEPHANT, एलिफंट. ठीक आहे. रोहितचं म्हणणं आहे हत्ती पाहिलं, समजलं का? तर अशा पद्धतीनं काय आहे, आय हॅड सीन मॅजिक. मी काय पाहिली? जादू पाहिली, नाही का? मिरॅकल, चमत्कार. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वाक्याच्या रचना आहेत. तर एकंदरीत तुम्ही म्हणू शकता की आय हॅड गॉन टू टेम्पल. मी देवळात, मंदिरात गेलेलो होतो. अशा पद्धतीनं एवढंच नाही तर आय हॅड बॉट अ शर्ट घेतलेला होता. कुठं? फ्रॉम मार्केटमधून एक शर्ट मी विकत घेतलेला होता. अशाच पद्धतीनं आय हॅड थॉट अबाउट धिस. मी याबद्दल विचार केलेला होता. नंतर आय हॅड टोल्ड यू. मी तुला सांगितलेलं होतं. किंवा ही हॅड टोल्ड मी. त्याने मला सांगितलेलं होतं. चला, तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या वाक्यांच्या रचना तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकातून किंवा स्वतःच्या मनानं पण तुम्हाला ह्या गोष्टी करता येतील. तर हा 8वा पास्ट टेन्स जो आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, इथं संपलेला आहे. याच्या समोरचा फ्युचर टेन्स पण पाहू. ठीक आहे.